तर काही तो विषय चालू आहे, डुप्लिकेट साईन मारायचा चालू आहे विषय. तू सगळं होऊन निवांती आहे आणि ब्लॉग करायला तेवढं हे नसतं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आमचं सगळं तुम्हाला रिकामा झालेलं दिसत असणार आहे, कारण का सगळेजण वेगवेगळे राहायला जाणार आहेत आणि काय माहिती नाही पुढे कसं काय काय होणार आहे. महिन्यानं कळणार तुम्हाला काय होणार आणि काय नाही. तोपर्यंत सुट्ट्या आहेत, सुट्ट्यामध्ये एन्जॉय फुल आहे. आजचा पेपर लास्ट आहे. पेपरमध्ये पण काय काय होते ते पण बघा, आज ब्लॉग शेवट पण बघा. याची इथं आवडल्यात आमचा आउटफिट बघा कसं आहे. बायगन सांगा तर दोन शब्द पब्लिकला इकडे या उजेडात सांगा लवकर काय तर आमचा हात दुखायला. हात दुखायला पेपर देऊन दुखायला असं वाटायला काय मला. अच्छा काय दोन शब्द देत नाही. काय आता आयुष्यात गोष्टी घडामोडी चालू आहेत मोठ्या, लहान काय नाही. बघायच्या सगळ्या गोष्टी मागे सोडायच्या. मागे आता इथे सोडलेलं मी या रूम मध्ये. आता रूमवरच्या सगळ्या राहिलेल्या बॅगा डिकीट टाकून आम्ही डायरेक्ट कॉलेजवरती जाणार होतो आणि गाडी एवढी भरलेली की बसायला जरा पण जागा नव्हती. 2 मिनिटं ते सगळं साईडला ठेवून मी सांगतो तुम्हाला की 2 दिवस आपलं ब्लॉग्स का पडायला नाहीये. झालता विषय असा की हा ब्लॉग पडायच्या अगोदरच 2 दिवस माझा पेपर संपला. पेपरमध्ये तर मी फुल मोटिवेट एडिट करून ब्लॉग टाकायचो, पण पेपर झाल्यावर मला माझा फोन घ्यायला पण टाइम नव्हता. आणि ते का हे येणाऱ्या 2 ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल. आणि तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केला नसला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण का पुढचं ब्लॉग पण चांगलं पडणार आहे. कॉलेजमध्ये गेलो आम्ही सगळ्यात पहिलं तर FC मध्ये गेलेलो, कारण का आपली सगळी पब्लिक तिथेच जाऊन बसलेली. पण आता काय एंड सेमिस्टर होणार आहे, काय तर पहिलं फर्स्ट इयर संपणार आहे आपलं. बोल. एकदम मनातून एकदम खुश हो. घरी जाणार आहोत आम्ही, पण बोर पण होईल की नंतर कॉलेज वगैरे. घरी गेल्यावर 4-5 दिवसात बोर होईल. त्यात आणि कारण हॉस्टेलमध्ये राहतोय त्यामुळे तर जरा जास्त लाईफ मजा येते. बाकी पब्लिक चालू आहे, अभ्यास सगळा येतं जरा फुलमध्ये. बघूया आता पेपर आहे. आम्ही लवकर आले कारण का 2 दिवस झाला आमची बरोबर नंबर भेटत नाही. कुठे इकडे तिकडे पळापळी चालू आहे, त्यामुळे जरा असं आता बघूया. लवकर नंबर बघितलाय आम्ही, तेव्हा काही विषय नाही. मग फूड कोर्ट मध्ये थोड्या वेळ बसून आम्ही डायरेक्ट गेलेलो क्लासरूम पाशी, कारण का लास्ट टाइम सारखं लेट आम्हाला या टाइम करायचं नव्हतं. चला आता भेटू डायरेक्ट पेपर झाल्यावर. आता जाया डायरेक्ट पेपरला. चला 2 hours later. तर काही आता पेपर संपलाय आमचा. आज लास्ट पेपर होता. पेपर संपल्यावर काही मुलांच्या तोंडावर स्माईल होती, पण काही मुलं दुःखी होती. खरं माझ्या मनात एकच विचार चालू होता, बघता बघता या सगळ्यांसोबत कधी 1 वर्ष निघून गेलं हे समजलं नाही. आजच्या ब्लॉग मध्ये मी काही रिॲक्शन त्यांनी जास्त दाखवलं नाही. भरपूर साऱ्या गोष्टी आणि त्यात एक कांड पण झालेला, तो सगळा कॅप्चर केला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. खुली वॉर्निंग तो बैक लगा के दिखाओ. 3 बाय 3